नमस्कार, मी डॉक्टर पंढरी इंगळे. आज या ठिकाणी आमच्या हॉस्पिटलमधून 7 दिवसाची न्यूरोथेरपी घेऊन आज सुट्टी त्यांना होत आहे. संभाजीनगर येथील व्यवसायाने फोटोग्राफर होते आणि ऐन उमेदीच्या काळातच त्यांना EVN झाला. आणि खास म्हणजे प्रत्येकानं आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे की 2 वर्ष फक्त डायग्नोसच त्यांचा EVN झाला नाही. कुठेही नस दबल्यामुळं कोणी सांगत होतं गुडघ्यात गॅप पडला, कोणी कमरेत गॅप पडला, नस दबली, सयाटिका आहे, असेच लक्ष ते पूर्ण 2 वर्ष फिरत राहिले. नंतर एका स्पाईनवाल्या डॉक्टरकडे त्यांचा EVN डायग्नोज झाला आणि नंतर त्यांनी ऑपरेशन सांगितलं, पण त्यांना ऑपरेशन करायचं नव्हतं. असे करून ते पण सुद्धा 2 वर्ष गेले. अशामध्ये EVNची स्टेज माझ्याकडे आले असता 4 स्टेज त्या ठिकाणी होती. अक्षरशः काठी घेऊन ते आले होते. काठीशिवायच्या आधाराशिवाय ते चालत नव्हते. परंतु आज 7 दिवस झाले. इथं आल्यानंतर पहिल्या 2 दिवसानंतर लगेच त्यांची काठी आपली बाजूला काढून दिली आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालायला लागले. सांगायचं तात्पर्य, जे मी नेहमी व्हिडिओ टाकतो की EVN काय आहे, कशामुळे होतो, लक्षणं काय, हे जर आपण वेळी जर समजले तर निश्चित प्रोग्रेशन चांगलं होतं, स्टेज रिव्हर्स होतात आणि आपण आपलं जीवनशैली, आपलं जे लाईफ आहे, आपण व्यवस्थित जगू शकतो. तर त्यांना विचारूया, नाव सांगा तुमचं. कुलभूषण काशीनाथ डहाळे. ओके. आणि आलं कुठून आपण? संभाजीनगर. बरं, काय तकलीफ स्टार्टिंगला काय त्रास झाला होता तुम्हाला? एकदम 4 वर्षापूर्वी काय त्रास सुरू झाला होता? म्हणजे नस दबल्यासारखं असं मला वाटत होतं. मग मी दवाखान्यात गेलो, टीव्ही सेंटरला इकडे तिकडे दाखवलं. ते म्हणे तुझं युरिक ऍसिड वाढलं, तू म्हणे तुझं हे वाढलं, ते वाढलं, काही काही सांगत होते. काही पण गुण कोणाकडेच नाही आला. बरं, मग नंतर 2 वर्षानंतर मग आता 5-6 महिने अगोदर मी व्हिडिओ बघितला तुमचा. ओके. मग लाईक केल्यानंतर तुम्हाला फोन केला. ओके. मग साडूला बोललो मी माझ्या. ओके. मग साडू म्हणे तू येऊन जा म्हणे, तुम्ही काही प्रॉब्लेम नाही. आणि मग MRI कधी केला तुम्हाला? MRI आता 2 महिन्यापूर्वी केला. तेव्हा तुम्हाला कळलं EVN म्हणून? म्हणजे याच्या अगोदर EVN एक आजार आहे ह्या माहितच नव्हतं मला. वा. नंतर आम्ही सांगितलं तुम्हाला EVN आहे आणि तुम्ही बरं, आपली ट्रीटमेंट कशी वाटली तुम्हाला? ट्रीटमेंट चांगली वाटली. बरं, इम्प्रुव्हमेंट कसं वाटलं? एकदम चांगलं वाटलं. बरं, लोक म्हणतात आयुर्वेदात खूप उशीर आराम पडतो, इथं वाटलं का तसं काही? नाही, तसं काहीच नाही. ज्याला कोणाला पण असा प्रॉब्लेम असेल त्याने इथं येणे. आणि इथं आल्याशिवाय काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरं तुम्ही डॉक्टरकडे गेले, ऑपरेशन मध्ये पैसे घालू नका आणि स्वतःचं नुकसान करू नका. तर असं आहे, वेळी डायग्नोज खूप महत्वाचं आहे. आपण अक्षरशः 4 वर्षानंतर त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी MRI केला. असे काही लक्षण होत असेल तर लगेच MRI करून आपण डायग्नोज जर केलं तर त्याची पुढची ट्रीटमेंट आपण व्यवस्थित घेऊ शकतो आणि रिव्हर्स सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. आज अक्षरशः चांगलं ते चालायला लागले. आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आनंद झाला. तर आयुर्वेदाने जर आपण शास्त्रोक्त पद्धतीने काम केलं तरीच त्या ठिकाणी आराम त्या ठिकाणी पडतो. तरी असे कोणी रुग्ण असतील ज्यांना EVN म्हणजे बॉल खराब होण्याचा आजार असेल, मानेत गॅप असेल, कमरेत गॅप असेल, गाऊट असेल, मायग्रेन असेल किंवा नी आर्थरायटिस असेल किंवा जॉईंट रिप्लेसमेंट सांगितलं असेल, तर या सगळ्या आजारावर आपण आयुर्वेदिक प्रभावी उपचार त्या ठिकाणी गंगा हॉस्पिटल, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आपण देत असतो. तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद. जय आयुर्वेद.